पुढची बातमी आहे नाशिकमधून। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला विरोध होतोय। अशातच आज नाशिकमध्ये 15,000 वृक्ष लागवडीचा शुभारंभ होणार आहे। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, पर्यावरण प्रेमी आणि साधू महंतांच्या उपस्थितीत मखलाबाद परिसरामध्ये वृक्षारोपण केलं जाणार आहे। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन हे कार्यक्रम स्थळी आता दाखल झालेले आहेत। तर आज जवळपास 15,000 वृक्षांचं रोपण केलं जाणार आहे। मंत्री गिरीश महाजन आता या उपक्रमाची सुरुवात करणार आहेत आणि त्यासाठी ते दाखल झालेले आहेत आणि अगदी काहीच वेळात या उपक्रमाचा शुभारंभ केला जाईल। तर दरम्यान नाशिकमधील वृक्ष लागवडीच्या ठिकाणी साधू महंत देखील उपस्थित आहेत। वृक्ष लागवडीच्या निमित्तानं पर्यावरणाचा समतोल राखला जावा, तपोवनातील वृक्ष तोड नाही तर त्या ठिकाणच्या वृक्षांचं पुनर्रोपण केलं जाणार असल्याचं हरिगिरी महाराज यांनी म्हटलेलं आहे। हरिगिरी महाराज देखिल आपल्या सोबत आहेत। महाराज जी, आज आपकी उपस्थिति में वृक्ष लागवड हो रही। ये नासिक जहाँ की पंचवटी महारानी जगदम्बा सीता और अनेक प्रकार इसका नाम ही पंचवटी। पंच माने वृक्ष नहीं, वृक्ष का शहर। ये क्या था? वृक्षों का, पर्यावरण का। ये अपने आप में और महारानी गोदावरी स्वच्छ निर्मल कि स्वयं नारायण ने निर्णय किया कि यहाँ कुछ काल तक विश्राम किया जाएगा। ये वो भूमि है। महाराज जी, लेकिन तपोवन जहाँ पे साधुग्राम रहता है वहाँ पे वृक्ष है, वो ना काटे जाए, इसलिए कुछ लोग आंदोलन कर रहे। एनजीटी नेशनल ट्रिब्यूनल में वो केस गई है, आपकी क्या राय है? हमारी राय है कि कभी भी किसी भी वृक्ष को अकारण न विचार किया जा। मतलब आप तो उसको काटने की बात कर रहे हैं, हम कह रहे हैं उसके बारे में सोचना भी अपराध है, संकल्प करना विचार भी है। और दूसरी जगह साधु महंतों की निवास की व्यवस्था की जाए, ऐसा एक सुझाव आ रहा है। ऐसा है कि साधु महात्माओं को तो जहाँ भी सरकार चाहेगी, ये नहीं कहा और कहीं बसते आए बसते रहेंगे। जहाँ भी सरकार कहेगी वहाँ बसते रहेंगे, उसमें कहीं कोई भी अभाव नहीं। महाराज जी, काय सांगाल? साधुग्रामच्या जागेला विरोध होतो आहे, वृक्षतोड करू नका अशी मागणी होते। वृक्षतोड करू नका अशी मागणी होते, दुसऱ्या बाजूला वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला। आता महाराजांनी सांगितलंय की आम्ही त्याचा कल्पना सुद्धा करत नाही, पण कधी कधी विकासाकरिता काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात, परंतु त्याचबरोबर आपण आणखीन त्याचं संवर्धन करून राहिलो आणि त्याला ट्रान्सफर केला जाईल त्याला। तर नाशिकमध्ये एकीकडे आज वृक्ष लागवडीचा कार्यक्रम होतोय, तर दुसरीकडे वृक्षतोडीच्या मुद्द्यावरती राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण मध्ये सुनावणी होणार आहे। नाशिकमध्ये अनिकेत निकाळे यांनी ही राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण मध्ये याचिका दाखल केलेली आहे आणि त्यावरती 11 वाजता सुनावणी पार पडणार आहे। याआधी पुण्याचे श्रीराम पिंगळे यांनी याचिका दाखल केलेली होती। तपोवनातील वृक्षतोडीला 15 जानेवारीपर्यंत अंतरिम स्थगिती देखील मिळालेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।